हालेलुया। त्याने स्वतःला आपल्याकरता दिले। कोणी दिले? परमेश्वरानं तुमच्या मायासाठी स्वतःला दिलं, रिक्त केलं। त्या परमेश्वराचा एक पिता एकुलता एक पुत्र असताना त्यानं मानव जातीसाठी या ठिकाणी मनुष्याच्या रूपामध्ये पाठवलं। फक्त आत्माला पाठवला, पण ध्येय धारण करून पाठवलं। आणि कारण ध्येय अर्पण केल्याशिवाय त्या ठिकाणी तिथं मुक्तता नव्हती। म्हणून बायबल आम्हाला शिकवते की त्या ठिकाणी त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी की त्याने खंडीवरून आपल्याला सर्व सौराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे असे देवाला वाटले। कुणाचे लोक? मंत्र्याची एक गट असतो आणि त्या गटामध्ये वेगवेगळे लोक असतात। हा माझा गट, हा तुझा गट, हे तुझी मंडळी, हे तुझे मंडळी। पण परमेश्वर म्हणतो की माझी स्वतःची जी लोक आहेत त्यांना मी कसे करावे? पवित्र करावे। आणि जर परमेश्वराचे आम्ही लोक आहोत तर परमेश्वरानं आम्हाला काय करावं? पवित्र करावं असे देवाची इच्छा आहे। म्हणून आज आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगते की या ठिकाणी त्या परमेश्वराला वाटले की माझी लोक चांगले तत्पर कामात असावे आणि आपले स्वतःचे लोक आपल्यासाठी शुद्धी करून ठेवावी। ज्यावेळा आम्ही शुद्ध होतो त्यावेळा परमेश्वर आम्हाला स्वर्गातून नेण्यासाठी येणार प्रियानो। पण माझं अंतकरण शुद्ध असणं गरजेचं आहे। माझं अंतकरण शुद्ध नाही तर प्रियानो मी स्वर्गात जाऊ शकत नाही। पुढं वचन आम्हाला सांगते की देवाचं वचन 1 योहान याचा पहिला अध्याय 7 वचन, 1 योहान पहिला अध्याय 7 वचन। पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चाललो असलो तरी आपली एकमेकावरची सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते। हालेलुया। प्रकाश म्हणजे कोण? येशू ख्रिस्त। येशू ख्रिस्त हाच काय? प्रकाश आहे। ज्याला माहित आहे त्याला समजतं की येशू ख्रिस्त प्रकाश आहे, पण ज्याला माहित नाही त्याला म्हणतं की हे काय? एक बल्बचा प्रकाश आहे। पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो तरी आपली एकमेकावरची सहभागिता आहे। जर आम्ही एकमेका बहिणीवर प्रेम करत आहे, प्रीती करत आहे तर त्याचा प्रकाश आम्हामध्ये आहे। ख्रिस्तामध्ये आम्ही जात आहे, प्रार्थनेमध्ये जीवन जगत आहे, आराधना करत आहे, संगतीनं मंडळामध्ये एकत्र आहे, पण काही कारणास्तव आम्ही एकमेकांसंग बोलत नाही। कारण त्याचा प्रकाश माझ्यामध्ये आहे का? जर अजून माझ्यामध्ये त्याचा प्रकाश नाही तर मी अंधारात आहे। जर खरंच प्रकाशामध्ये आहे, जर ख्रिस्ताचा प्रकाश माझ्यावर पडलेला आहे तर मी माझ्या बहिणीवर प्रीती करणार, मी माझ्या भावावर प्रीती करणार, मी माझ्या मंडळीवर प्रीती करणार, मी माझ्या पत्नीवर प्रीती करणार, मी माझ्या पतीवर प्रीती करणार। हा कुणाचा प्रकाश आहे? ख्रिस्ताचा प्रकाश। आणि ख्रिस्ताचाच प्रकाश आम्हाला काय करतं? त्या ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये चालवतं आणि ते आमच्या जीवनामध्ये कृती करण्यास आम्हाला सहाय्य करतं। म्हणून आज देवाचं वचन आम्ही पाहत असताना त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते की तर आपली एकमेकावरची सहभागिता आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्त आपल्याला सर्व पापापासून काय करतं? शुद्ध करतं। आणि येशूचं रक्तच हे काय करतं? आम्हाला पापापासून शुद्ध करतं। येशूने त्याच्या रक्ताची मौल्यवान किंमत देऊन आमची शुद्धता विकत घेतली आहे। त्याने त्याचे जीवन आमच्यासाठी दिले यासाठी की आम्ही शुद्ध हो। ख्रिस्त आमच्याकडून त्या ठिकाणी मोठी मूल्य ठेवण्याची अपेक्षा करतो। जे लोक अविश्वासी आहेत ते विश्वास ठेवत नाहीत की येशूचे रक्त लोकांना पवित्र करू शकते। जे अविश्वासी लोक आहेत त्यांना असं वाटतं की येशूचे रक्त त्यांना शुद्ध करत नाही किंवा पवित्र करत नाही। पण जे विश्वास ठेवते नक्की त्याचं काय करतं? त्याचं रक्त येशूचं त्यांना शुद्ध करतं आणि ते रक्तच ते ख्रिस्त येशूचं त्यांना स्वर्गात घेऊन जातं। पण जे अविश्वासी आहेत, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना काहीतरी वाटतं मजा, पण त्यांना तो त्या स्वर्गामध्ये त्यांचा होऊ शकत नाही। कारण ते देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर त्याने विश्वास ठेवला नाही किंवा त्याच्या रक्तावर त्याने विश्वास ठेवला नाही। म्हणून आज आम्ही तिसरा शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया। शेवटचा अध्याय न्यायापासून विश्वासाची आणि सुरक्षाची गॅरंटी आणि खात्री। हालेलुया। न्यायापासून विश्वासाची आणि सुरक्षाची खात्री। आज विशेष करून आम्हाला खात्री कोण देईल का या जगामध्ये? तू मरणार आणि तू स्वर्गात जाणार, तू मरणार नरकात जाणार, कुणाला आहे खात्री? स्वतःला मला खात्री नाही की मी नरकात जाणार आहे का स्वर्गात जाणार आहे। पण येशूचं रक्त मला साक्षी देत आहे आणि मला खात्री देत आहे की तू आज माझं बरोबर सुख लोकात असशील। ज्या वेळेला दोन्ही चोरामध्ये येशू ख्रिस्त टांगला गेला आणि त्या ठिकाणी एका निंदा केली आणि म्हटलं की खरंच तू देवाचा पुत्र असलास
तरी खाली उतर आणि आम्हाला सोड आणि तूही वाच. पण दुसऱ्याला म्हटले की प्रभू आम्ही, त्याला म्हटले अरे आम्ही तर पापी आहोत आणि आमचे प्रतिफळ आम्हाला मिळणार, पण हा निर्दोष असताना हा आपल्यासाठी का आपल्याबरोबर दुःख भोगत आहे. पण त्याला म्हटलं की आज तू माझं बरोबर सुख लोकत असेल, कारण त्याला विश्वास होता. म्हणून न्याय आणि न्यायापासून विश्वासाची सुरक्षा आणि संरक्षण हे गॅरंटी परमेश्वर आम्हाला देत आहे. किती लोकांना गॅरंटी आहे? पण प्रियानो, आज बायबल सांगते की रोम 5:9 काय सांगतंय? पाप्या विरुद्ध असणारा देवाचा न्याय व क्रोध यातून आम्हाला कोकऱ्याचे रक्त सुटका देऊ शकते. येशूचं रक्तच आम्हाला काय करतं? पापातून सुटका देतं. रोम्याचा 5वा अध्याय आणि 9 वचन बघा, त्यातलं 5 वचन. तर आता त्याच्या रक्ताने नीतिवान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. येशूने रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलं, आम्ही देवावर विश्वास ठेवला, मग त्याच्याद्वारे आमचं तारण झालं. आम्हाला त्यानं नीतिमत्व गणण्यात आलं. आम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही शुद्ध झालो. त्याच्या दृष्टिकोनातून आमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित झाली. पण आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचा न्याय आणि क्रोध यापासून आमची काय सुटका आहे, हे गॅरंटी देऊन सांगतो. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, जे देवाच्या आत्म्याने देवाची सेवा करतात, त्याला 100% स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बायबल आम्हाला पुढे शिकवते की प्रियानो, देवाचं वचन निर्गम याचा 12वा अध्याय आणि 11 ते 13 वचन काय सांगतंय? मिशर देशावर जे अरिष्ट येणार होतं, तुम्हाला सर्वांना माहित असेल मिसर देशाचं काय झालेलं आहे. ज्यावेळा फारो राजाच्या त्या देशामध्ये आमचे पूर्वज गुलाम म्हणून काम करत होते आणि त्या ठिकाणी जो फारो राजा होता तो अत्यंत कठीणपणामध्ये आपल्या लोकांशी वर्तणूक करत होता. त्यांना मारणं, त्यांना छळ करणं, त्यांना ते विटा तयार करणं, त्याला अन्न पाणी न देता त्यांच्याकडून ते काम आणि कष्ट करते. पण ज्यावेळेला परमेश्वरानं मोशेला त्या ठिकाणी पाठवलं, त्याचे मन कठोर केले आणि त्याला सांगितले की जर तू ऐकत नाहीस तर मी तुझ्यावर मरी पाठवेन आणि तुझं प्रथम जन्मलेलं जे काय मूल आहे ते मी मारून टाकेन. पण परमेश्वराने त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी यहोशुवा एक मदतनीस होता आणि त्यानं त्याच्या कोकराचं रक्त घेतलं आणि जे विश्वासणारे त्यांच्या सर्व घरावर त्यानं काय केलं? पट्टा लावला. त्या ठिकाणी लावला. आज प्रियानो, त्याचं रक्त आमच्या कपाळपट्टीवर आहे का? त्याचं रक्त आमच्या घराच्या फाळकावर आहे का? आहे. जर आमच्या कपाळपट्टीवर त्याचं रक्त आहे तर आम्हाला संकट येणार नाही, आजार येणार नाही, त्रास होणार नाही, दुष्ट आत्मा लागणार नाही. कितीही काळोख्यात जावा, कितीही त्या भर दुपारी जावा, कुठेही काही असो, तुमच्यापर्यंत येणार काय? कारण येशू आहे आणि येशूचं रक्त माझ्या कपाळावर. म्हणून तो म्हणतोय की बायबल आम्हाला पुढे शिकवते की 13 वचनामध्ये, आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खून असे होईल. रक्त पाहिन तेव्हा मी काय करेन? पुढे जाईन. हे माझं लेकरू आहे, मी याच्यावर अरिष्ट आणणार नाही. हे माझं मूल आहे, मी याला ह्यातून सोडवणार. म्हणून ज्या वेळा ती रक्त आमच्या कपाळावर असेल किंवा आमच्या घराच्या त्या ह्याच्यावर असेल, हुंबऱ्याच्या वरच्या बाजूला असेल, आणि ते पाहून परमेश्वर दुसरीकडे जाणार. आणि जर ते रक्त आमच्या कपाळावर आहे तर आम्हाला कुठले आजार, कुठले संकट येणार नाही. म्हणून पुढे आम्हाला देवाचं वचन सांगते, येशूच्या रक्ताद्वारे आमचे तारण शुद्धता होते. तिथे आणखीन आरोप नाही, अजून आमच्या पापात मरण्याची आम्हास गरज नाही. तिथं पाप नाही, तिथं आम्हाला परत मरण्याची गरज नाही आमच्या पापामध्ये. कारण परमेश्वरानं त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचं शुद्धीकरण केलेलं आहे, आमच्या पापाची त्याने क्षमा केलेली आहे आणि आम्हाला शुद्धीकरण करून आम्हाला आपल्या राज्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे? प्रवेश आम्हाला दिलेला आहे. पण पुढे देवाचं वचन सांगतं, अजून आमच्या पापात मरण्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला यापुढे आमच्या पापासाठी कोणतेही मरण नाही. आम्ही मरणातून जीवनात पार झालो आहोत. येशूचे रक्त संरक्षण देते व सामर्थ्य राखून ठेवते. आणि त्या येशूचं रक्तच आम्हाला सामर्थ्य देतं आणि ते आमच्या जीवनामध्ये आमचं संरक्षण करतं. रोम याचा 8वा अध्याय 31 ते 34 वचन. मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपण प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपला सर्वाकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवाचे
नीतिमान ठरवणारा आहे, देव त्यांना नीतिमान ठरवणारा आहे, तर दंड आज्ञा करणारा कोण? हालेलुया. आज प्रियानो, आम्ही देवाचे संतगण म्हणून या जगामध्ये जीवन जगत आहोत. देवाचे पवित्र लोक, जगातून वेगळे काढलेले, जगातून पाचारण केलेले, जगातून निवडलेले आणि देवाच्या रक्ताच्या द्वारे खंडी म्हणून त्याने निवडलेले लोक, मग आम्हावर कोण दोषारोप करेल काय? अरे तू पाप करत आहेस, तू मंदिरामध्ये येऊ नका, किंवा तू बायबल वाचू नका, तू दोष आहेस, कोण करील काय? नाही प्रियानो, कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराने आमचे सर्व अपराध पुसून टाकलेले, आमचे सर्व पाप नष्ट केलेले आहेत, आमच्या जीवनामध्ये शुद्धता आणलेली आहे. येशू ख्रिस्ताने आमचं तारण केलेलं आहे, येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनामध्ये पवित्रता आणलेली आहे. म्हणून आम्हावर कोणताही दोषरोप कोणी करणार नाही किंवा आमचा न्याय करणार नाही, कारण येशू ख्रिस्त हाच काय आमचा काय आहे परमेश्वर, आणि तो आमचा न्याय करणार नाही. हालेलुया. जो येशूवर विश्वास ठेवतो, ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याने येशूचा स्वीकार केलेला आणि त्याच्या रक्ताद्वारे त्याचं पवित्रकरण केलेलं आहे, त्याला माहित असतं की येशू हा माझा काय एकमेव परमेश्वर आहे. म्हणून आज आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला क्षमा, मुक्तता, नीतिमत्व आणि पवित्रता प्राप्त झाल्याने आम्ही न्यायापासून तारलो जातो. जर येशूचं रक्त माझ्यासाठी सांडलं नसतं तर मी ह्या जगामध्ये अजून राहिलो नसतो, कदाचित मी मरून गेलो असतो, पापामध्ये मरून गेलो असतो. जर आम्ही समोर आणि गमोराची जर आम्ही ती आठवण केली तर ते इतकं भयंकर पाप होतं. ही पृथ्वी निर्माण करायच्या अगोदर अनेक पृथ्वी होऊन गेलेल्या आहेत, त्यावेळेला पण आणखी कितीतरी लोक पाप करत होते, पण त्याचा परिणाम काय आहे? मरण आहे. पण आता परमेश्वराने या ठिकाणी आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी येशूचं रक्त आम्हाला काय पवित्रता करतं, आणि आमच्या पापातून रक्त आम्हाला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला प्रिय आहे प्रियानो. म्हणून आम्हाला न्याय आणि सुरक्षा एकच देऊ शकतो की तो आमचा येशू ख्रिस्त. म्हणून आम्हाला देवाचं वचन पाहत असताना यवन्याचा 5वा अध्याय 24 वचन, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. कारण आम्ही एकुलता एक पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे. त्या ख्रिस्तानं माझ्यासाठी प्राण दिला. येशू ख्रिस्त 2019 वर्षापूर्वी माझ्या जीवनात आला. मी अंधकारामध्ये होतो, मी पापामध्ये जीवन जगत होतो, मी एकमेकाशी भांडण करत होतो, मी एकमेकाची ठोसाठोशी करत होतो, घरामध्ये अशांतीने जीवन जगत होतो. माझ्यामध्ये शांती म्हणजे काहीच नव्हती, पवित्रता म्हणजे माझ्यामध्ये काहीच नव्हतं. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, येशूने रक्त माझ्यासाठी सांडलं, त्याच्या रक्ताने माझं शुद्धीकरण केलं, त्याच्या रक्ताने माझे पाप धुवून काढलं आणि पवित्रतेमध्ये चालवत. तो म्हणतो की जे जीवनामध्ये पार जातात तेच माझे लोक आहेत. आणि पवित्र वचन आम्हाला सांगते की त्या ठिकाणी मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ आहे किंबहुना आलीच आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं की प्रियानो, आम्ही कशात गेलेला आहे? मरणातून कुठे गेलो आपण? मरणातून आम्ही जीवनात गेलेला आहे, कारण आम्हाला परमेश्वराने जीवन दिलेलं आहे. मरण गेलं, आपल्यापासून दूर झालं, पण आता आम्हाला जीवन आहे पुढं, आणि ते जीवन येशूकडून मिळालेलं आहे, आणि त्या येशू ख्रिस्ताद्वारे माझं जीवन बदललेलं आहे आणि मरणातून मी जीवनात पार गेलेलं आहे. हालेलुया. आम्हाला क्रोध होणार नाही, आमच्यावर तो प्रसंग येणार नाही, अरिष्ट येणार नाही. आता आम्ही म्हटलं की आता आमचा मी मेलो आणि आता माझा न्याय होणार आहे, पण परमेश्वर म्हणतो की मी तुला त्या क्रोधापासून मी तुला वाचवलेलं आहे, तुझ्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, कारण माझ्या रक्ताच्या द्वारे तुझी खंडी मरून मी तुझ्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. मी तुझ्या पापाचे मी स्वतः काय केलेलं आहे? क्षमा केलेली आहे, आणि माझ्या रक्ताद्वारे तुला त्या पापातून मुक्तता मिळाली आहे. म्हणून आज मला देवाचं वचन सांगतंय की येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला क्षमा, मुक्तता, नीतिमत्व राखून ठेवते. येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला क्षमा, मुक्तता आणि पवित्रता प्राप्त झाल्याने आम्ही न्यायापासून तारलो जातो. आमचा नाश करण्यापासून जे दूत आहेत त्यापासून आमची सुटका होते. येशू ख्रिस्ताच्या रक्तासाठी रक्ताखाली आल्यामुळे आम्ही क्रोधापासून बचावलो आहे. कुणाच्या रक्ताखाली आपण आलो? येशूच्या रक्ताखाली, या ठिकाणी अमोरणाखाली आलो, म्हणून आम्हाला त्या क्रोधापासून आमचा काय झालेला आहे? बचाव झालेला आहे. आता आम्हाला भीती वाटण्याची काय गरज आहे का? मग आता आम्ही हिमतीनं म्हणणार येशू राजा की जय.
आम्ही हिमतीनं म्हणणार की येशू माझं तू तारण केलेलं आहे. आम्ही हिमतीनं म्हणणार की सैताना तू माझं काय करणार नाही, कारण येशूनं मला आपल्या रक्ताने खरेदी केलेलं आहे. माझं भेत्रे पण काढून टाकलेलं आहे. मला अंधारातून प्रकाशाकडे आणलेलं आहे. मला त्याच्या भयातून मला सोडून मला सामर्थ्य प्राप्त दिलेलं आहे. आणि त्याचं रक्तच प्रियानं आम्हाला या सर्व भयातून आणि सर्व क्रोधातून आणि सर्व पापातून आम्हाला त्याचं रक्तच काय करतं, सुटका करतं. प्रभू येशू, आज इथं असणाऱ्या प्रत्येकाला मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. या ठिकाणी प्रभू श्रा मी माझ्या स्वतःला नमवलेला आहे प्रभू, आणि तुला माझ्या जीवनामध्ये उंच केलेला आहे प्रभू. आज आमचा विश्वास आहे तू आमच्या बरोबर आहेस प्रभू. इथं बसलेल्या प्रत्येका बरोबर आहेस प्रभू. आज ढाली शिटेच्या बरोबर आहेस. म्हणून बापा 2019 वर्षाचा हे मेळावा भरवण्यासाठी तू त्यांना शक्य आणि सामर्थ्य तू दिलेस प्रभू. गेले 25-20 वर्षे त्यांना तू सहाय्य केले तारलेस प्रभू. बाबा त्यांनी कुणाकडे पाहिलेलं नाही, फक्त त्यांनी तुझ्याकडे पाहिलेले आहे. आणि जे काय त्यांनी तुझ्याकडे मागितलेलं आहे तू त्यांना दिलेलं आहेस. म्हणून बापा हा मेळावा तुझ्या दृष्टिकोनातून अति मौल्यवान आहे प्रभू. म्हणून बापा आजचा जो संदेश होता हे ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे सामर्थ्य, आणि तुझं रक्तच आम्हाला सामर्थ्य देतं. तुझं रक्तच आमच्या पापाची क्षमा करतं. तुझं रक्तच आम्हाला त्या शुद्धीकरण करतं, आणि तुझं रक्त आम्हाला शुद्ध करतं. तुझं रक्त आम्हाला पवित्र करतं, आणि आम्हाला त्या स्वर्गाचा रस्ता आम्हाला दाखवतं. प्रत्येक बसलेल्या लोकांना प्रभू त्या बंधनातून मुक्त केलेस हा माझा विश्वास आहे. प्रत्येकाला पापातून मुक्त केले हा माझा विश्वास आहे. प्रत्येकाला अंधारातून प्रकाश आणला हा माझा विश्वास आहे. आणि प्रत्येकाचं तारण केलेलं हा माझा विश्वास आहे. आणि त्यांची मनं अंतकरण तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध केलेले हा माझा विश्वास आहे. हे संपूर्ण वेळ समय परत एकदा तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करून ही प्रार्थना येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून ऐकली त्या. आमेन.